मध्ये भगर भाजली इथं मी आता अशी ही मस्त मोकळी कडकडीत भगर भाजलेली आहे. पाणी उकळले आता ही त्यात भगर टाकायची. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून म्हणलं तर चाललं आता, कारण 12 वाजत आले ते. आणि झाली आमची गावची जत्रा, पाहुणे रावळ गेलं सगळं आलेली कोणी ती. आणि आज माझा आहे सोमवार, उद्या आहे संकष्टी. आणि आज सोमवार असल्यामुळं काही मी आता भगर करायला लागले. सोमवारला खाते का नाही माहित नाही, पण शाबून बी जास्तच पित व्हायला लागले. आणि आईला केली एक भाकर, थोडं तव्यातच बेसन केलं तिच्यापुरतं, आणि एक भाकर केली ताजी. आणि मी आता थोडीशी भगर कडतो, गोड गोळातली भगर, कारण दुपारी सोडला असता, पण उद्या पण चतुर्थ आहे ना, संकष्टी, त्याच्यामुळं संध्याकाळच्याला उपास सोडणार आहे आता. फराळीच्या पापड्या काही थोड्याच आहेत त्या, मी बी दिलेला कोणी आहेत ह्या. 1-2-4 पापड्या तळतो. फराळीच्या येते का कशाच्या येते काय माहिती. शाबूच्याच आहेत त्या. भाजून घेतो भगर. हे काजू काल पाहुण्यांचं जत्रेला तिनं आणलं होतं. मी योगेश भाऊ काजू थोडं खाली खोबरं टाकून, शेंगदाणा टाकून, त्यात थोडी पेस्ट टाकून लाडू कर. ह्याचं लाडू करायचं तर मला कुठे एकट्याला आपदायचं, आई तर खात नाही. आई खात नाही, त्याच्यामुळं एकट्याला कुठं राबायचं, काय करायचं. आता भगर भाजून घेतली या. भाकर ठेवलेली आईला संध्याकाळ, आणि शेवचूर म्हणून जत्रत आणलेले ते आई खाती परत. तो गुळ घेतला मी आता. ही गुळात खडा असते तर त्याचं गुळवणी करून घ्यायचं, गुळवणी करून घ्यायचं. ती पुन्हा चहाच्या चाळणीनं गाळायचं. तरी भगर केलेली घेतो ताटात काढून. आणि 2-4 पापड्या घेतो तळून. हाय थोडस ते संपले आता. ते जत्राला पिशवी आणली होती, पण हालत पाहुणं रावळ. जत्राचा पेढा बी आहे. प्रसाद आहे, तुम्ही म्हणसाल काय खातोय सारखंच.
पापड्या घेतो तळून आता. ते तापलेलं आहे. तो गुळवणी म्हणजे गुळवणी उकळून घ्यायचं, कारण खडा असायचा गुळात. ती गुळवणी करायचं, गाळून घ्यायचं चहाच्या चाळणीनं. थोड्या पापड्या लगेच झालं. मित्रांनो, कशी झाली आमच्या गावची जत्रा? तुम्ही व्हिडिओ टाकल्या, तुम्ही बघितलं तर कसं झालं, कशी नाही जत्रा, आवडली का? शुद्ध शाकाहारी जत्रा, एकदम कडक देवस्थान आमच्यातलं शुद्ध शाकाहारी जत्रा असते. गुळातलीच करणार आहे बगर, कारण मिरच्याच नाही ते हिरव्या. चटणी बी नाही, लाल मिरची आणून चटणी काढून घ्यायची. मला एका ताईची कमेंट येते, योगेश भाऊ कुरवड्या काढा कोणाला तरी मदतीला घेऊन. ताई करायला काय नाही बरं का, पण असं कोणीतरी बहिणी मांडलेल्या आहेत का नाही, ते म्हणजे योगेश भाऊ नका राबत जाऊ, थोड्या थोड्या दिल्या तर होत्या, म्हणून मी करत नाही बघा. नाहीतर मला स्वतः कुरवड्या पापड्या सगळं करायला येतं. चिक घ्यायला कुरवड्या सगळं घालायला येतं, पण पहिले आता नाही बघा, कामली असते महाग. नाहीतर कुरवड्या पापड्या सगळ्या शाबूच्या आमकं तमकं सगळं करायचं. थोड्या पापड्या तर दिवस झाले. नंतर एवढं थोडंसं हॉटेल तरी थोडं राहायचं एवढंच. थोडी बघा घ्यायची बस होती. राहिलं शिल्लक तर उद्या चकोर ते राहायचं. तर तेल वतून काढतो आणि ह्याच्यातच भगर करून घेतो. गुळवणी करून घेतलं ह्याचं चहाच्या गाळणीला गाळायचं थोडे घेतले. मग हे धान्य चहाच्या गाळणीला ह्याच्यात थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं.
मस्त पाणी उकळलं ही बगर घ्यायची, रोळून टाकायची बगर. कारण ह्यात बगरी सुद्धा खडं निघते. चांगलं केलंय. बसा पाणी देऊ का? सगळं आम्ही नव्हतो तिकडच्या खोली होती का वाढलं हे काय माहिती बाटल्या कोणी नेले ते त्यातल्या पाण्याच्या बाटल्या कोणी नेले ते पाण्याच्या बाटल्या कोणी नेले ते पाण्याच्या बाटल्याच नाही ते त्यात 2-3 ठेवल्या होत्या. चहा करू काय? काय स्वयंपाक काय नाही उपास आहे, ती दिलेली भाकर आहे आणि बगर केली आता. झाली बघर. हे थोडं त्याचं शाबू राहिलेलं आहे. झाले मित्रांनो फराळीचा आमचा. आता हे थोडस गरम करतो. शाबू आहे ते राहिलं. आणि आता जेवण करते. पापड्या तळल्या ते फराळीचं केले शाबू. खराब झालाय, लाळीने झालाय शाबू. पाणी तोंडाला लावून तिला पिली नाही.
तर या मित्रांनो आता जेवायला त्याच्यात बेसन आणि भाकर आहे. काय खायची ते खा. चहा पाय जरा एका वाजून थोडं लागलाय काढून खावं लागत. त्याच्यावर टाकते पीठ खाऊन. तर भगर आणि पापड्या केले ते. नरड्यात कुडते लई. तर या मित्रांनो फराळ करायला लागले. हाय आंबा खाते. फ्रीजमध्ये ठेवलं होतं 2-4 आंबा दिलेलं. तिला दांड आहे म्हणते आंबा. गोळमाट आहे का? गोळमाट आहे का? स्पेशल आंबा आहे. पुण्यामध्ये दिवशी गेलेलं बघा. ते थोडी पण अजून एवढी शिल्लक राहिली. एवढीच किती काय वाटत ना. तर हीच उद्याच्याला चतुर्थीला आता हीच खायची फ्रीजमध्ये ठेवून. शेव होते की काय झाले. झाले आमचं फराळीचं जेवण झाले. शेवटच्या नावाला जेवण काढलं म्हणजे राडा घातली. तर आमचं जेवण पाणी झालं. आता खायचं झालं जेवण. आता लय उन्हाचा कार झालाय. टाकीतलं पाणी संपले. टाकीतलं पाणी भरतो आधी कारण पाणी संपले टाकीतलं. पाठीमागं वाल आहे. इकडं वाल चालू करावं लागते. हे बघा इथं वाल आहे. झालंय सगळं. पाणी भरायला टाकीत सोडले. आई जेवण करून झोपले तिकडं. आणि आजचा सोमवार फराळीचा भाकरीचा रेसिपी कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.